बिजली, सडक, पाणी हे सगळेजण म्हणतात, देत नाही कोणी, परंतु म्हणतात सगळे. परंतु शिक्षणाचा तर उल्लेखच नाही, कारण ते महत्त्वाचं समजलंच जात नाही. आणि मी खूप लोकांना सांगतो, मी खूप मंत्र्यांना भेटतो आणि त्यांना सांगतो, मंत्री जेव्हा चांगले असतात शिक्षणाचे, त्यांच्या डोक्यात कल्पना चांगल्या असतात, तिथे मग त्यांची संबंधीची महासत्ता असते ब्युरोक्रेसीची, ती सगळी मध्ये येते. ते यशस्वीपणे ते त्यांचे प्लॅन हाणून पाडतात. परंतु तो एक वेगळा मुद्दा आहे, तो दुसरा मुद्दा आहे ॲक्च्युली. पहिली गोष्ट म्हणजे पॉलिटिकल विल नाही आहे, राजकीय लोकांची इच्छा नाही आहे. कारण नाहीतर राईट टू एज्युकेशन ॲक्टसारखा महत्त्वाचा ॲक्ट, तो चांगला वाईट आहे, तो इथं मुद्दा नाही आहे, तो महत्त्वाचा ॲक्ट आहे. 5 वर्ष का रखडला? कारण 65,000 कोटी रुपये ॲडिशनली प्रत्येक वर्षाला लागत होते, तो जर ॲक्ट इम्प्लिमेंट करायचा असेल तर. आणि ते त्यांची करायची तयारी होती. दुसऱ्या कुठल्याही फार्मर्स सबसिडी अमुक तमुक, फार्मर्सला सबसिडी देऊ नये असं माझं म्हणणं नाही आहे, परंतु ते जे राजकीय निर्णय असतात ते पटापट होतात. संरक्षणावर आपण किती खर्च करतो त्याचं कोणाला काही हे नसतं, आणि तो करू नये असं माझं म्हणणं नाही. परंतु शिक्षणाला तुम्ही का असं करता? 3.8% GDPचा तुम्ही खर्च करता, हे राजकीय पॉलिटिकल विलचा अभाव आहे याचं एक दर्शक आहे. श्रीलंकेसारखा छोटा देश 12% त्यांच्या उत्पादनाचा शिक्षणावर खर्च करतो. मी श्रीलंकेत जाऊन त्यांच्या शाळा बघितलेल्या आहेत आणि त्या वंडरफुल शाळा आहेत. तुम्हाला तिथे गेल्या तुम्हाला फरक जाणवेल कशा शाळा आहेत. असे छोटे छोटे देश आपल्या पुढे गेलेले आहेत, परंतु आपल्याकडे तरी हेच नाही आहे, इच्छा नाही आहे. नंबर 1. नंबर 2, संबंध यंत्रणेत आता आपण जे म्हणतो की समजा लातूर जिल्हा आहे किंवा उस्मानाबाद जिल्हा आहे, तिथे 55% लोक SSC बोर्डमध्ये नापास झाले. असं होतं ना बऱ्याच वेळेला. कर्नाटकामध्ये एकेकाळी 43% लोक फक्त पास झाले, म्हणजे 57% लोक नापास झाले. याची कुणावर जबाबदारी आहे? कोणी जबाबदारी घेत नाही. शिक्षण संस्था जबाबदारी आहेत ना, शिक्षण यंत्रणा जबाबदार आहे. एज्युकेशन मिनिस्टर जबाबदार पाहिजे, एज्युकेशन सेक्रेटरी जबाबदार पाहिजे, तो डिस्ट्रिक्ट ऑफिसर जो आहे तो जबाबदार पाहिजे. अर्थात त्यांच्या पण बऱ्याच अडचणी असतात ना, त्यांच्या अडचणी नाहीत असं माझं म्हणणं नाही आहे, त्यांच्या अडचणी असतात. परंतु एकंदरीत मी तुमच्यासमोर पॉईंट मांडतोय की संबंध यंत्रणेमध्ये जबाबदारीचा कंप्लीट अभाव, अकाउंटेबिलिटी ज्याला म्हणतात त्याचा अभाव आहे. कोणीही जबाबदार नाही आहे. जर छत गळत असेल शाळेचं, कोण जबाबदार आहे? टॉयलेट्स नसतील तर कोण जबाबदार आहे? याचं कोणी जबाबदार नाही. आम्ही आता या राईट टू एज्युकेशन ॲक्टच्या संदर्भात आम्ही सरकारकडे जाऊन त्यांना सांगितलं होतं की तुम्ही राईट टू एज्युकेशन ॲक्टमध्येच किंवा त्याच्या रूल्समध्ये तुम्ही असं प्रोव्हाइड करा की ही जर इम्प्लिमेंट झाली नाही तर याला जबाबदार कोण? तुम्ही सांगितलेलं आहे की एक शिक्षक 30 मुलांसाठी पाहिजे. सध्या 50 मुलांसाठी एक शिक्षक आहे, 40 मुलांसाठी एक शिक्षक आहे. आता तर 30 मुलांसाठी एक शिक्षक नसेल तो कोण जबाबदार आहे? कुणीतरी जबाबदार पाहिजे. शिक्षक जबाबदार नाही आहेत, कारण शिक्षकांची अपॉइंट करण्याचे शिक्षक जबाबदार नाही आहेत, कुणीतरी दुसरं अपॉइंट करतं. त्यासाठी बजेट्स लागतात. असं सगळं लिंक्ड आहे सगळं. त्याच्यासाठी पहिली गोष्ट तुम्ही तुमचा संबंध राज्याचा एक असेसमेंट करा की राईट टू एज्युकेशन ॲक्ट जर इम्प्लिमेंट करायचा असेल त्याच्या स्पिरिटप्रमाणे आणि त्याच्या शब्दाप्रमाणे, तर तुम्हाला किती आर्थिक प्रोव्हिजन करणं जरुरी आहे. जर तुम्हाला महाराष्ट्रासाठी 15,000 कोटी जर दररोज लागतील तर तेवढे लागतील. तुम्ही ॲक्ट पास केलेलं आहे, त्याच्यापासून आता सोडवणूक नाही आहे तुमची. ते करायची जबाबदारी कोणाच तरी पाहिजे. ह्या फार महत्त्वाच्या त्रुटी सध्याच्या ॲक्टमध्ये आहेत, कारण ॲक्ट पास केलेला आहे पण जबाबदार कोणी नाही आहे. तर ही जी आहे ही जबाबदारीची जाणीव संबंध शासकीय यंत्रणेमध्ये कुठेही नाही आहे. उदाहरणार्थ मी टीचर्सची घेतो आहे, काही इथे टीचर्स आहे याची मला जाणीव आहे, परंतु काही चांगले शिक्षक आहेत आणि काही चांगले शिक्षक नाही आहेत. जे शिक्षक आपलं काम व्यवस्थित जबाबदारीने करत नाहीत त्यांना कोण जबाबदार धरणार? त्यांच्या परफॉर्मन्सचं कधी मूल्यमापन होतं? त्यांनी स्वतः जर केलं तरच होतं सध्या, पण अशी बाहेरची यंत्रणा कोणी नाही की त्यांच्या परफॉर्मन्सचं म्हणजे आपलं जर सद्सद्विवेक जर बुद्धी असेल आणि आपली मुलं जर कंटिन्युअस फेल जास्त होत असतील, हाच एक सध्या प्रमाण आहे, हेच एक प्रमाण आहे, बाकी दुसरं काही प्रमाण नाही आहे. म्हणून तुम्हाला काहीतरी जबाबदारीसाठी मेकॅनिझम पाहिजे की जर काही गोष्ट झाली नाही, तुमच्या परफॉर्मन्सपैकी सातत्याने काही गोष्ट जर झाल्या नाहीत तर त्याची काहीतरी तुम्हाला झळ लागायला पाहिजे. आणि जर तुम्ही जर चांगलं काहीतरी करत असाल तर त्याची काहीतरी बक्षीस मिळायला पाहिजे. तर ॲब्सेन्स ऑफ रिस्क रिवॉर्ड सिस्टम हा फार मोठा शाप आपल्या संबंध सरकारी यंत्रणेला आहे. काहीच रिस्क नाही आणि काही रिवॉर्ड पण नाही.
कारण रिवॉर्ड जर कोणी जर काही पॉलिटिकली ठरवलं तरच मिळेल ते चांगला शिक्षक, उत्तम शिक्षक वगैरे, आणि ते किती लोकांना मिळतं? फारच कमी लोकांना मिळतं. त्यामुळे ते रिवॉर्ड होऊ शकत नाही. तर हा दुसरा गोष्ट, ही दुसरंच महत्त्वाचं कारण आहे. तिसरं महत्त्वाचं कारण आहे, आणि ते कारणासाठी मी आज तुमच्याशी आणखीन थोडंसं बोलणार आहे. मला थोडंसं वेळेचं भान ठेवायला पाहिजे की आपल्याकडे शिक्षकांसाठी कोर्स आहे BEd. शिक्षकांना प्रशिक्षण करण्यासाठी MEdचा कोर्स आहे. ते BEd आणि MEd हे जे सध्याचे जे कार्यक्रम आहेत ते अतिशय इनॲडिक्वेट आहेत. म्हणजे ते पुरेसे नाही आहेत, ते अतिशय अपुरे आहेत. चांगलं त्याचं पालन होत नाही. त्याला शिकवणारे शिक्षक, योग्य शिक्षक त्या संस्थांमधून नाही आहेत. ह्याच्यासाठी संबंध देशामध्ये हजारो शिक्षण तज्ज्ञ, शिक्षण एक्सपर्ट्स तयार करण्याची गरज आहे. आणि त्यासाठी कुठलीही युनिव्हर्सिटी किंवा कुठलीही शाळा नाही आहे. हे तुम्हाला मान्य आहे का? कारण कोणी त्याच्याकडे लक्षच दिलं नाही आत्तापर्यंत. आज जर कुठल्या राज्याला जर करिक्युलम बनवायचा असेल, पाठ्यक्रम जर नवीन बनवायचा असेल, किंवा नवीन परीक्षा पद्धतीचा काहीतरी हे करायचं असेल, अंमल आणायचा असेल, कुठे आहेत ते एक्सपर्ट? कोण करणार तसे? आता कित्येक लोक आपल्या इथे प्रायव्हेट लोक आहेत, साखर कारखाने चालवतात, त्यांना चांगल्या शाळा चालवण्याची खूप इच्छा आहेत, माणसंच नाहीत. कुठून आणणार ती माणसं? कारण सरकारमध्ये फार कमी प्रमाणात चांगली माणसं आहेत. सरकारमध्ये चांगली माणसं आहेत, पण फार कमी प्रमाणात आहेत. आपला जो खूप मोठा प्रॉब्लेम आहे, कारण आत्तापर्यंत जो सामाजिक आढावा जो घेतला आपण, आपली प्रगती काय झाली, विकास काय झाला, त्याला सगळ्याला उत्तर जर आपण मान्य करतो की उत्तम क्वालिटीचं शिक्षण हा जर त्याला पर्याय असेल किंवा तोच एक मार्ग असेल, तर ते उत्तम क्वालिटीचं शिक्षण कसं तयार करायचं की ज्याच्यामध्ये समता आहे, न्याय आहे, मानवी भावना आहे, आणि आपण इंडिपेंडंट थिंकर, स्वतंत्र विचारवंत निर्माण करू शकू शाळेच्या आणि कॉलेजच्या माध्यमातून. असे शिकवण्याची जी प्रक्रिया लागते, ती प्रक्रियाचं मार्गदर्शन करण्यासाठी माणसं कुठे आहेत? आणि अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटीमध्ये ती माणसं करण्याचा आमचा मानस आहे. कारण तो सगळ्यात महत्त्वाचा आम्हाला प्रॉब्लेम जाणवला आम्ही जेव्हा काम करत होतो त्यावेळेस. मागच्या वर्षी माझ्या संस्थेमध्ये मला कमीत कमी 600 लोक पाहिजे होते. माझ्या संस्थेमध्ये फक्त 250 लोक होते. कारण मिळतच नाहीत माणसं. आणि मी ऑल इंडिया मी प्रयत्न करतो, ॲडव्हर्टिजमेंट करतो, सगळं काय करतो, परंतु मिळत नाहीत. आणि हा फार मोठा चॅलेंज आहे. काल आम्ही डिनरवर चर्चा करत होतो की 30 माणसं आहेत सगळीकडे. तुम्ही जाते तेच एकलव्य आहे, दिगंतर आहे, विद्याभवन आहे, केरळाचे काही लोक आहेत. सगळीकडे जाल तुम्ही एक 50-60 माणसं, त्यात सगळीकडे 30 सापडतील तुम्हाला. म्हणजे तेवढाच विचार आहे आपल्या ह्याच्यात. तर हा विचार खूप मोठ्या प्रमाणावर ब्रॉडबेस व्हायला पाहिजे. आणि याच्यासाठी जवळजवळ 1000 युनिव्हर्सिटीजची गरज आहे की ज्या शिक्षणावर फोकस्ड आहेत, ज्या विकासावर फोकस्ड आहेत. आम्ही आत्ता सुरुवात करतो आहे. फक्त 3 प्रोग्राम लॉन्च करतो आहे. एक म्हणजे MA इन एज्युकेशन, की ज्याच्यामध्ये करिक्युलमविषयी, क्लासरूम प्रोसेसविषयी, परीक्षांविषयी, पॉलिसीविषयी, टेक्नॉलॉजी, प्री स्कूल एज्युकेशन, चॅलेंज जे आपल्याकडे एवढे मोठ्या 3 कोटी चिल्ड्रन्स आपल्याकडे म्हणजे विद्यार्थी आपल्याकडे आहेत, त्यांना काही ना काही चॅलेंज आहे की त्यांना मानसिक किंवा शारीरिक चॅलेंज आहे, त्याची दखलसुद्धा घेतली जात नाही क्लासरूममध्ये. तर त्याच्यावर उपाय तर सोडूनच द्या. कारण काय की कोणाला त्याच्याबद्दल वाटत नाही असं नाही, परंतु कोणाची आम्हाला बरेच लोक विचारतात अझीम प्रेमजी फाउंडेशन हँडिकॅप किंवा चॅलेंज लोकांबद्दल काय करता. आम्ही म्हटलं आम्ही सध्या काही करत नाही, कारण आमच्याकडे तशी हेच नाही आहे, कॉम्पिटन्सच नाही आहे. मला कोणीतरी परवा सांगत होतं की मी सगळ्यांशी डील करते वगैरे, एक शिक्षिका सांगत होत्या माझ्या नात्यातल्या. म्हटलं तुम्ही करता कारण तुम्हाला वाटतं, परंतु तुमचं प्रशिक्षण झालेलं नाही आहे त्याचं कसं करावं ते, त्यामुळे तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही करणार. त्या म्हटलं बरोबर आहे म्हणे, माझं प्रशिक्षण झालं तर मी खूप चांगल्या रीतीने हे करू शकेल, कारण मला त्याची मनापासून त्याची जाणीव आहे आणि मला काहीतरी करावं असं वाटतं. असे बरेच शिक्षिका आहेत किंवा शिक्षक आहेत, पण त्यांना प्रशिक्षणच नाही. BEdचा हा भागच नाही की इन्क्लुझिव्ह एज्युकेशन किंवा चॅलेंज लोकांशी कसं त्यांच्या प्रगतीसाठी किंवा त्यांच्या वाढीसाठी कसं काय करायचं, विकासासाठी कसं काम करायचं ह्याची काही हे नाही आहे. म्हणून हे आम्ही युनिव्हर्सिटीमध्ये चालू करतो आहे 3 प्रोग्राम. MA इन एज्युकेशन, MA इन डेव्हलपमेंट, ज्याच्यामध्ये लाईव्हलीहूड, गव्हर्नन्स, चाइल्ड हेल्थ, मदर हेल्थ, सॅनिटेशन, ॲग्रिकल्चरल प्रॉडक्टिव्हिटी या विषयांवर आम्ही माणसं तयार करणार आहोत की कसं करायचं. गावांमध्ये गेल्यानंतर हे सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न तिथे येतात. शिक्षण तर लाँग टर्म आहे खूप, पण आत्ता आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा तुम्ही.
आमच्याकडे मलेरियाची साथ आत्ता चालू आहे, आमच्याकडे TBची साथ चालू आहे, आमच्याकडे अतिसार किंवा डायरियाची साथ चालू आहे. ह्याच्यासाठी आम्हाला काय करायचं आहे? कारण तिथं प्राथमिक आरोग्य केंद्र पण निष्प्रभ आहे तिथे. तर ह्या गोष्टींबद्दल युनिव्हर्सिटीमध्ये होणार आहे. हे 2 वर्षाचे कोर्स आहेत सगळे, तिन्ही कोर्स. तिसरा जो कोर्स आहे ते मास्टर इन टीचर एज्युकेशन. पहिल्या 2 कोर्ससाठी कुणीही ग्रॅज्युएट अप्लाय करू शकतं. तिसरा जो कोर्स आहे मास्टर इन टीचर एज्युकेशन, ते फार उच्च दर्जाचं मास्टर इन टीचर एज्युकेशन आम्ही तयार करणार आहोत. त्यामुळे BEd पाहिजे आणि 2 वर्षाचा अनुभव पाहिजे. कारण हे असल्याशिवाय तो तेवढा बेस कमीत कमी तुमचा पाहिजे, त्याच्याशिवाय आम्ही पुढचं चालूच नाही करू शकत. तर त्याच्यामध्ये खूप सखोल असे विचार त्या कोर्समध्ये मांडले जाणार आहेत. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा त्याचा आस्पेक्ट असा आहे की थिअरी आणि प्रॅक्टिस याची कंप्लीट सांगड आम्ही युनिव्हर्सिटीमध्ये घालणार आहोत. कारण ही एकच युनिव्हर्सिटी आहे की त्याला अझीम प्रेमजी फाउंडेशनचा सपोर्ट आहे. त्यामुळे आमचे जे प्रोग्राम 8 राज्यामध्ये सध्या चालतात आणि पुढे ते संबंध देशभर होतील, तिथे ज्या संस्था आम्ही काढणार आहोत, प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये अझीम प्रेमजी इन्स्टिट्यूट ऑफ लर्निंग अँड डेव्हलपमेंट काढणार आहोत. पुढच्या 5 वर्षात अशा 58 संस्था काढू आम्ही. आणि प्रत्येक संस्थेमध्ये 50 लोकांचे एम्प्लॉयमेंट होईल. त्यामुळे पुढच्या 5 वर्षातच आम्हाला सगळे मिळून फाउंडेशनमध्ये जवळजवळ 5,000 लोक लागतील. तर त्यामुळे युनिव्हर्सिटीच्या लोकांना कुठे नाही मिळाली नोकरी तर आम्ही तर नक्कीच घेऊ. पण आम्हाला ते लोक सरकारला जॉईन होण्यासाठी पाहिजेत, दुसऱ्या सामाजिक संस्थांमध्ये जॉईन व्हायला पाहिजेत, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी जॉईन व्हायला पाहिजेत. म्हणजे तिथे सुद्धा त्याचा प्रसार व्हायला पाहिजे की अशा प्रकारचं दृष्टिकोन ठेवून काम करायला पाहिजे. तर हे त्या कोर्सबद्दल झालं. मी आता थोडंसं आवर्त घेणार आहे कारण खूप लांब झालेलं आहे. हे जे मी सगळं आत्तापर्यंत बोललो त्याच्यावर उपाय काय, असे बरेच लोक मला विचारतील. त्याच्यामध्ये आमच्या मते हे जे आम्ही जे संबंध विषयाचं पृथक्करण केलेलं आहे, 4 ते 5 विषय फार महत्त्वाचे आहेत. सगळ्यात म्हणजे शिक्षणाचा जो गाभा जो आहे, कंप्लीट सोल ज्याला म्हणतो आपण, आत्मा, टीचर. आम्ही स्वीडनमध्ये गेलो, फिनलंडमध्ये गेलो. तिथे त्यांना विचारलं की तुम्ही काय वेगळं करता, असं तुमचं शिक्षण इतकं चांगलं कसं आहे. तेव्हा आम्ही फक्त एक गोष्ट करतो, आम्ही टीचर्समध्ये गुंतवणूक करतो. सगळे 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष टीचरला आम्ही मुश्किल करतो की टीचर तुम्ही जर या रिगरमधून गेला नाहीत, या संबंध कष्टप्रद अशा जर्नीमधून तुम्ही गेला नाहीत तर तुम्ही टीचर होऊ शकत नाही. आपल्याकडे कुणीही टीचर होऊ शकतो. माझ्या बायकोला बरेच शाळा बोलवतात की तुम्ही टीचर आमच्या प्रायव्हेट स्कूल्समध्ये, गव्हर्नमेंट स्कूलमध्ये नाही होऊ शकत तुम्ही. गव्हर्नमेंट स्कूलचं एक तुम्हाला सांगतो, म्हणजे या ओघात आलं म्हणून, गव्हर्नमेंट स्कूल्स ॲक्च्युली ह्या प्रायव्हेट स्कूलपेक्षा बऱ्याच दृष्टीने चांगले असतात. त्यांच्याकडे सगळ्यात चांगलं भरभक्कम असं इन्फ्रास्ट्रक्चर असतं, बिल्डिंग असते, प्रशिक्षित शिक्षक असतात. त्या शिक्षकांना इन सर्व्हिस सपोर्ट असतो, इन्सेंटिव्ह प्रोग्राम्स असतात, सगळं काही असतं. एक यंत्रणा त्यांच्या मागे असते. प्रायव्हेट स्कूलमध्ये तशी नसते. तर सांगण्याचं हे म्हणजे तर शिक्षकांचं शिक्षण, कुठल्या प्रकारचा माणूस शिक्षक बनतो, ते अपॉइंट कसे होतात, या संबंध गोष्टीची पुनर्रचना करण्याची जरूरत आहे. आणि याच्यासाठी नुसतं मार्जिनल थिंकिंग किंवा थोडंसं इकडे किरकोळ इकडे तिकडे चेंज करून असं नाही होणार. फंडामेंटल मूलभूत त्याच्यामध्ये बदल व्हायला पाहिजे. कुठल्या प्रकारची माणसं, आणि त्याच्यासाठी आपल्याला शिक्षकांना आकर्षित करायला पाहिजे. चांगल्या लोकांना शिक्षण क्षेत्रामध्ये आकर्षित करायला पाहिजे. पगार आता चांगले आहेत, 22,000 रुपये पगार आहे ऑन जॉईनिंग, 6 पे कमिशन नंतर पगार चांगले आहेत, त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही आहे. शिक्षकाचा दर्जा त्याला परत पूर्वी जो होता तो परत द्यायला पाहिजे समाजाने. डॉक्टर, अकाउंटंट, इंजिनियर, तसं शिक्षक, हा सामाजिक दर्जा फार महत्त्वाचा आहे. काही जर जमलं नाही तर शिक्षक बनायचं ही भावना समूळ उच्चाटन करायला पाहिजे. आणि त्यासाठी ते शिक्षण जे असतं त्या शिक्षकांचं ते अतिशय दुसऱ्या म्हणजे वेगळ्या रीतीने त्याचं पुनर्रचित करायला पाहिजे. आणि तो आमचा अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटीमध्ये सगळ्यात मोठा महत्त्वाचा प्रयत्न आहे. दुसरी गोष्ट, हे जे सपोर्ट करतात स्कूलच्या बाहेरून सगळ्यांना, त्यांना प्रशिक्षित करायला पाहिजे. त्यांना कुठलंही शिक्षण मिळत नाही हल्ली. आपल्या नॅशनल पॉलिसी ऑफ एज्युकेशनमध्ये एज्युकेशन कार्डर म्हणून तयार करण्याची प्लॅन त्याच्यामध्ये उल्लेख आहे, तो आलेला नाही. म्हणजे इंडियन एज्युकेशन सर्व्हिस चालू करायचा जो प्रयत्न होता तो कधीच सफल झालेला नाही आत्तापर्यंत. तर त्यांना अतिशय चांगल्या रीतीने प्रशिक्षित करायला पाहिजे, म्हणजे त्यांना विषय समजतील. जर मी पुस्तक पोचवण्याची माझी जबाबदारी आहे, टेक्स्टबुक जे आहे ते जूनमध्ये पोचायला पाहिजे, कारण जूनमध्ये शाळा चालू होते, ते मी नोव्हेंबरमध्ये जर पोचवतो आहे तर माझ्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे, हे त्यांना समजायला पाहिजे.
तिसरी जी गोष्ट आहे की करिक्युलम जे आहे, करिक्युलम हे शिक्षकांपर्यंत पोचायला पाहिजे. कुठलं करिक्युलम आहे ते महत्त्वाचं नाही आहे. करिक्युलम बऱ्यापैकी आहे आपलं. नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क चांगलं आहे, त्याच्यामध्ये फार चांगल्या चांगल्या गोष्टी लिहिलेल्या आहेत की मुलांना तुम्ही केंद्रित ठेवा, चाइल्ड सेंटर्ड लर्निंग करा, कन्स्ट्रक्टिव्हिजम वापरा, म्हणजे मुलाला स्वतःचं थोडंसं नॉलेज तयार करू द्या. पूर्वीचा जो समज होता की मुलाला काही येत नाही, मुलं म्हणजे कोरी पाटी आणि त्याच्यावर आपण तुम्ही काही लिहू शकता, हे चुकीचं आहे. मुलांना खूप माहिती असतं, त्यांच्यामध्ये क्षमता असतात, त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून मुलं स्वतः कशी चांगली बनतील हे तुम्ही बघा. हे सगळ्या गोष्टी शिक्षकांपर्यंत पोचायला पाहिजेत. आज ते पोचलेले नाहीत, कारण त्यांना जोपर्यंत तुम्ही प्रशिक्षित करणार नाहीत की ह्या करिक्युलमचं रिॲलिटीमध्ये कसं रूपांतर करायचं हे जोपर्यंत शिक्षकांना समजत नाही तोपर्यंत तुम्ही शिक्षकांना ब्लेम करू शकत नाही. हा तिसरा मुद्दा. चौथा मुद्दा जो आहे परीक्षा पद्धती. तुम्ही शिक्षकांना खूप चांगलं शिक्षण द्या, तुम्ही करिक्युलम चांगला आणा, पण तुम्ही जर तुमची परीक्षा पद्धती बदलली नाही की जी 70 ते 80% घोकंपट्टीवर आधारित आहे सध्या, आणि मी हे लातूरमध्ये सांगण्याची गरज नाही, ती पद्धती त्या पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल व्हायलाच पाहिजे. परीक्षा आम्ही ॲनालिसिस केलं 5 राज्यांच्या SSC बोर्डच्या गेल्या 10 वर्षाच्या पेपर्सचं, प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस केलं आणि त्या राज्यांना ते परत शेअर केलं. 75% जे प्रश्न होते ते फक्त नॉलेजच्या संदर्भात होते, किती माहिती आहे त्या मुलाला. आपल्यामध्ये शाळेत सुद्धा तेच होतं, ससा आणि कासवाची साधी गोष्ट असते, ससा कासवाला काय म्हणाला, मग कासव ससाला काय म्हणाला, म्हणजे ते मुलाला लक्षात ठेवावं लागतं. ह्याच्याऐवजी तुम्ही असा प्रश्न विचारा की कासवाने शेवटी शर्यत कशी जिंकली. मुलाला जर ती गोष्ट समजली नसेल तर मूल उत्तर देऊ शकणार नाही. नुसतं तुम्ही घोकंपट्टी करून घेता मुलाची. मी अशी राजस्थानमधल्या शाळांमध्ये, राजस्थान जास्त उदाहरण आहे, मुलं बघितलेले आहेत, ते पुस्तकं समोर धरतात आणि धडे वाचतात, धाड 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 धाड. म्हटलं पुस्तक काढून घेतलं तर वाचशील का तू, म्हणे हो वाचेल. मग प्रश्न विचारला, दिवाळीवर धडा होता तो, मग प्रश्न लिहून दिला बोर्डावर, दिवाळी हा कसला महोत्सव आहे. पहिलं वाक्य धड्यामध्ये, दिवाळी हा दिव्यांचा महोत्सव आहे. पहिलंच वाक्य. दिवाळी कार्तिक महिन्यात येते, हे दुसरं वाक्य. म्हटलं दिवाळी कुठल्या महिन्यात येते, माहीत नाही, कोणालाच माहीत नाही. धाड धाड धडा वाचला त्या मुलीने, 4थीतली मुलगी. अशी जी परीक्षा पद्धती आहे सध्या, त्यामुळे ते काय करतात, फक्त 3 प्रश्नांची तयारी करून घेतात मुलांकडून. ते 3 प्रश्न आले की मुलं सुटली पुढे. ही जी पद्धती आहे ही पूर्णपणे बदलायला पाहिजे. कॉम्पिटन्सी बेस, त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन तुम्हाला येईल, थिंकिंग येईल, त्याचं इंटरप्रिटेशन करता येईल किंवा सिंथेसिस करता येईल. कारण एक प्रश्न तुम्ही देऊन तुम्ही बरेच विषय ॲक्च्युली टेस्ट करू शकता. तो वेगळा मुद्दा मी मांडला नाही, कारण तो जरा गहन मुद्दा आहे की सगळं इंटिग्रेटेड शिक्षण कसं करायचं. आपण जे म्हणतो भाषा हा वेगळा विषय, गणित हा वेगळा विषय, इतिहास वेगळा, भूगोल वेगळा, असं कसं. आयुष्य असं वेगळं वेगळं नाही आहे, आयुष्यात सगळं एकत्र आहे. तुम्ही जेव्हा भाजी आणायला जाता तेव्हा तुम्ही भाजीची परख, त्याच्याशी बोलण्याची पद्धत आणि कॅल्क्युलेशन जे आहे पैसे देऊन परत घ्यायचं, या वेगळ्या वेगळ्या गोष्टी नाहीत, सगळे एकत्र ट्रान्झॅक्शन आहे ती. मुलांना आपल्या आजीला पत्र लिहिता येतं की नाही, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. नुसतं त्याला वाचता येतं, त्याला काय किंवा काही दिलेलं लिहिता येतं, त्या काय हे त्याच्यामध्ये काय फारसं हे नाही आहे. तर परीक्षा पद्धती बदलणं. आणि शेवटचा जो प्रश्न आहे की शेवटचा पॉईंट जो मला करायचा आहे की ह्या सगळ्याला आर्थिक पाठबळ फार महत्त्वाचं आहे. उच्च प्रकारचं जे शिक्षण आहे, अतुलने बरीच उदाहरणं दिली, जगातल्या ज्या चांगल्या संस्था आहेत, हार्वर्ड वगैरे वगैरे, त्या सगळ्या अतिशय आर्थिकरित्या स्वावलंबित आणि सपोर्टेड, वेल सपोर्टेड आहेत. स्वावलंबित हा चुकीचा शब्द आहे, वेल सपोर्टेड आहेत. $32 बिलियन म्हणजे $32,000 म्हणजे जसं तुम्ही आता कन्व्हर्शन करत बसा रुपयांमध्ये, 45ने गुणून इतके त्यांच्याकडे पैसे साठलेले आहेत. म्हणून ते एक चांगली संस्था चालू शकतात. गव्हर्नमेंट हा स्टँड कधीच घेऊ शकत नाही, कुठली प्रायव्हेट संस्था हा स्टँड कधीच घेऊ शकत नाही की मी कसं तरी करून शाळा चालवणार किंवा कॉलेज चालवणार. चांगलं शिक्षण, क्वालिटी शिक्षण हे महाग असतं आणि त्याच्यासाठी म्हणून सरकारचा इथे फार मोठा रोल आहे, कारण त्यांच्याकडेच फक्त एवढं आर्थिक बळ आहे. तुमच्या आमच्यामध्ये हे आर्थिक बळ नाही आहे. आपल्याकडे अशी मुलं पाहिजेत की त्यांना जर विचारलं की साऊंड आणि लाईट याच्यामध्ये, हा प्रयोग मी ॲक्च्युली केलेला आहे, साऊंड आणि लाईट याच्यामध्ये फास्ट काय चालतं, त्याचा वेग कशाचा जास्त आहे. आम्ही अर्बन शाळेत, हे चांगल्या अतिशय उत्तम शाळांमध्ये हा प्रश्न विचारला
आणि त्यांनी सांगितलं की वीज म्हणजे वीज नाही, लाईट जास्त जास्त वेगाने चालतो. तर आम्ही म्हटलं कशावरून म्हणता असं? शिक्षकाने सांगितलं. हाच प्रश्न आम्ही एका खेड्यात विचारला. तिथे कोणी उत्तर देत नाही. त्यांना खूप प्रयत्न करून त्यांना उत्तर द्यावे लागतात. एका मुलाने हात वर केला, चौथीतला मुलगा. काय चालतं रे बाबा? तो म्हणला की साऊंड जास्त फास्ट चालतो, साऊंड ट्रॅव्हल्स फास्टर दॅन लाईट. तर मग तो शिक्षक खूप संतापले. शिक्षकाने कधी शिकवलेलं नव्हतं, पण ते संतापले तरी पण. तर तिथले जे आमच्याबरोबर अधिकारी होते, शिक्षण अधिकारी, त्यांनी त्याला खूप केलं की सांग कशावरून म्हणतो तो. तो म्हणला की मी घरी जेव्हा टी व्ही चालू करतो तेव्हा पहिल्यांदा आवाज येतो आणि मग पिक्चर येतं. तर आपण कुठली मुलं आपण प्रेफर करू? चुकीचं आहे ते सगळं. पण त्याला माहीत नाही की टी व्ही कसा चालू होतं, की ते फोटॉन्स असे येतात, मग ते रिफ्लेक्ट होतात आणि मग ते चालू होतं. त्याला काय माहिती? चौथीत कुठे त्याला माहिती आहे? पण त्याने डोकं वापरलं. अशी मुलं आपल्या शिक्षण पद्धतीतून निर्माण व्हायला पाहिजे. म्हणजे चुकीची उत्तर देणारी नाही, परंतु स्वतःचं डोकं वापरणारी मुलं आपल्या शिक्षण पद्धतीतून निर्माण व्हायला पाहिजेत. आणि ह्याच्यासाठी आपण सर्वांनी झटायला पाहिजे, सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे. परत एकदा संयोजकांचे आभार की मला इथं बोलवलं आणि तुमच्यासमोर काहीतरी 4 शब्द बोलण्याची संधी दिली. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. धन्यवाद दिलीपजी. कार्यक्रम अजून संपलेला नाही, कारण आपल्याकडनं काही प्रश्न अपेक्षित आहेत. तर आपले प्रश्न लेखी स्वरूपामध्ये जर आले तर रांजेकर सर त्यावर निश्चित उत्तर देतील. विनंती करतो मी प्रेक्षकांना, आपले प्रश्न कृपया पटकन इथे पाठवावेत. झालेला प्रश्न आहे. प्रश्न असा आहे की ग्रामीण भागातील शैक्षणिक संस्थांसाठी अझीम प्रेमजी फाउंडेशन काय मदत करणार आहे, काय प्लॅन आहे? युनिव्हर्सिटी बरोबर, एक तर युनिव्हर्सिटीमधून मी आत्ताच मगाशी जे सांगितलं तशा प्रकारचे प्रोफेशनल्स, वेल राऊंडेड, हाय कॅलिबर टॅलेंट वगैरे बाहेर येणार आहे. आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक राज्यामध्ये एक संस्था आम्ही प्रस्थापित करणार आहोत. त्याचं नाव आहे अझीम प्रेमजी इन्स्टिट्यूट फॉर लर्निंग अँड डेव्हलपमेंट. त्या संस्थेचं काम आहे की सरकारी जी यंत्रणा आहे किंवा प्रायव्हेट जी यंत्रणा आहे त्यांच्यामध्ये क्षमता निर्माण करणे, ही कशा प्रकारचं शिक्षण त्यांच्या संस्थेमधून व्हायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये याला कंटिन्युइंग एज्युकेशन जे म्हणतात, ते कंटिन्युइंग एज्युकेशनचा खूप मोठा प्रयोग त्याच्यामधून होणार आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये साधारण एक 10 ते 15,000 शिक्षक असतात आणि 200 बाकी अधिकारी असतात. त्यांचं शिक्षण, त्यांची जर संबंध दृष्टिकोन शिक्षणाबद्दल बदलला तर शाळेमधून खूप त्याचा फायदा होईल, हा आमचा बिलीफ आहे. आणि खूप मागण्या आहेत. मी तुम्हाला सांगतो, कालपासून मला जे माणसं भेटलं ते म्हणतात की आम्हाला तुम्ही काय मदत करू शकाल. असंच आम्ही जेव्हा सरकारकडे जातो तेव्हा ते म्हणतात की आम्हाला शिक्षक पाहिजेत, आम्हाला चांगले शिक्षक पाहिजेत आणि शिक्षकांना ट्रेन करणारे आणखीन चांगले ट्रेनर्स पाहिजेत. ते कुठे आहेत म्हणे, आम्हाला पाहिजेत ते, तुम्ही लोक का नाही करत? ते सगळं त्यांचं आपल्या हातामध्ये द्यायला तयार आहेत. तर म्हणून आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम राबवणार आहेत. दुसरी गोष्ट, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही 2 शाळा, मॉडेल शाळा म्हणून चालू करणार आहोत, अझीम प्रेमजी स्कूल्स फॉर डेमॉन्स्ट्रेशन. तिसरी गोष्ट, एक संस्था निर्माण करतोय मोठ्या प्रकारची संबंध देशासाठी, की ज्याचं नाव आहे अझीम प्रेमजी इन्स्टिट्यूट ऑफ असेसमेंट अँड ॲक्रेडिटेशन. शाळांचं असेसमेंट, मूल्यमापन करणारी आज इंडिपेंडंट संस्था नाही, सरकारीसुद्धा संस्था नाही आहे. शाळांचं, मुलांचं नाही, फक्त शाळांच्या मूल्यमापनामध्ये 5-6 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे तिथली लीडरशिप, दुसरी गोष्ट तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर, तिसरी गोष्ट म्हणजे शिक्षकांचा दर्जा, चौथी गोष्ट म्हणजे शिक्षणाची पद्धती काय आहे क्लासरूममध्ये, आणि चौथी गोष्ट मुलांना किती शिक्षण येतं, 5वी गोष्ट किती शिक्षण होतं. आणखीन एक गोष्ट आहे की कम्युनिटी आणि शाळा यांची कशी रिलेशनशिप आहे. तर ह्या गोष्टी, त्याचं चांगल्या प्रकारचं फ्रेमवर्क तयार होतं आहे. त्याला स्कूल मॅच्युरिटी मॉडेल म्हणतो आम्ही, आणि ते आम्ही असेस करणार आहोत. संबंध म्हणजे इट इज ओपन टू एनीबडी, कोणीही त्याच्यामध्ये सहभाग घेऊ शकतो आणि हे व्हॉलंटरी आहे, हे असं फोर्सनी नाही आहे. तर हा सगळा प्रोग्राम आहे. आणि दुसरी गोष्ट, मी जे काय बरेच प्रॉब्लेम्स आता सांगितले
की बऱ्याच शिक्षकांना पॉलिसीबद्दल माहिती नसते, करिक्युलमबद्दल माहीत नसते. गणित जर अमुक एखाद्या पद्धतीने शिकवायचं असेल तर त्याच्यासाठी मार्गदर्शन नसतं. तर हे मार्गदर्शन आम्ही मोठ्या प्रमाणात अवेलेबल करून देणार आहोत, उपलब्ध करून देणार आहोत. त्याच्यासाठी मीडियम जर वापरायचं असेल, टी व्ही वापरायचं असेल तर टी व्ही वापरू, रेडिओ वापरायचा असेल तर रेडिओ वापरू, मोबाईल वापरायचा असेल तर मोबाईल वापरू. एक हेल्पलाईन जर चालू केली की मला हा प्रॉब्लेम आहे शाळेत आणि ही मुलं अशी मला प्रश्न विचारतात, त्याचं काय करायचं. सगळ्यांना इंटरनेटची सध्या उपलब्धता नाही आहे, पण मोबाईलची उपलब्धता खूप जास्त आहे इंटरनेटपेक्षा. तर मोबाईलचं एक सेंटर काढता येईल. तर असे बरेचसे कार्यक्रम आम्ही राबवणार आहोत तळागाळासाठी. म्हणजे खालून प्रेशर आल्याशिवाय ही पद्धती बदलणार नाही. वरून कारण आत्तापर्यंत काय झालेलं नाही आहे. 64 वर्षात जे काय झालेलं आहे ते फक्त असं इन्फ्रास्ट्रक्चर किंवा नंबर ऑफ टीचर्स अपॉइंटेड वगैरे या संदर्भात झालेलं आहे. परंतु शिक्षणाचा पूर्ण ढाचा कसा चेंज करायचा आहे ते खालूनच डिमांड व्हावी लागेल. शिक्षकांना डिमांड करावी लागेल की आमच्या शाळेत 7 शिक्षक असणं जरुरी आहे. राईट टू एज्युकेशन ॲक्टप्रमाणे तुम्ही फक्त 3च अपॉइंट केलेले आहेत, तर त्यांनी याच्यासाठी लढा द्यायला पाहिजे. पेरेंट्स जे असतील, मुलांचे पालक असतील, त्यांनी लढा द्यायला पाहिजे की आमच्या मुलांना काहीच येत नाही, 4थीत मुलगा आहे पण त्याला नीट वाचता येत नाही. या प्रकारचे बरंच कम्युनिकेशन आम्ही करणार आहोत मोठ्या प्रमाणात. दुसरा प्रश्न आहे मातृभाषेतून कोणत्या स्तरापर्यंत शिक्षण हवे. इंग्रजी माध्यमाचे अवडंबर सध्या आहे त्याबद्दल मत. ॲक्च्युली आमचं काही मत नाही. माध्यमातून कुठल्या शिकवायचं हा पालकांचा प्रश्न आहे. ही पालकांची महत्त्वाकांक्षा असते आणि त्याच्यामध्ये चुकीचं काही नसतं. माझा मुलगा लवकरात लवकर आजच्या समाजाच्या परिभाषेमध्ये चांगल्या प्रकारे रेकग्नाईज व्हावा ही त्यांची इच्छा असते. आणि त्याच्यासाठी जर इंग्लिश, आम्ही एक 12 वर्षापूर्वी एक रिसर्च केला होता कर्नाटकामध्ये की काय तुमच्या अपेक्षा आहेत मुलांकडून, त्याला काय यायला पाहिजे, कुठे नोकरी करणं तुम्हाला आवडेल, तुमची काय ॲस्पिरेशन काय आहे. बहुतेक पालकांनी आम्हाला सांगितलं नंबर 1 म्हणजे आमच्या मुलाला इंग्लिश बोलता यायला पाहिजे. ते असं म्हणत नाही की इंग्लिश माध्यमामधून शिकायला पाहिजे, इंग्लिश बोलता यायला पाहिजे. दुसरं त्यांनी सांगितलं की त्याला कम्प्युटर चालवता यायला पाहिजे. तिसरं त्यांनी सांगितलं की त्याला सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरी मिळायला पाहिजे. आता ह्या त्यांच्या सध्याच्या परिभाषा आहेत. सक्सेस, यश म्हणजे काय ही त्यांची परिभाषा आहे, ती तुम्ही आणि मी बदलू शकत नाही. म्हणून हा विषय आहे, हा आपण पूर्णपणे पालकांवर टाकावा. ह्याच्यामध्ये आपलं मत असून काय फायदा नाही. कारण मुलं कुठलीही भाषा चांगली आत्मसात करू शकतात. कारण तुम्ही बघितलं असेल खेळता खेळता 2-3 भाषा तर ते आत्मसात करतात. हिंदी, इंग्लिश, लोकल जी काय भाषा असेल ते सगळे ते आत्मसात करतात. जे ट्रान्सफर होतात माणसं त्यांना याची जास्त जाणीव असेल. मुलांचा काय प्रॉब्लेम नसतो. अर्थात त्याच्याबद्दल बऱ्याच थिअरीज आहेत की अप टू 2nd स्टँडर्डमध्ये 3rd स्टँडर्डपर्यंत मातृभाषेत शिकलेलं चांगलं असतं वगैरे आहे, त्याच्यामध्ये पण तथ्य आहे. पण त्याच्यामध्ये असं स्ट्रॉंग स्टँड घेण्यासारखं काही नाही आहे. हा विषय शिक्षकांनी पालकांनी ठरवायचा आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणापेक्षा शिक्षणासाठी पैसा हवा, मग बाकी सामान्यांनी काय करायचं. सरकारने जबाबदारी घ्यायची याची. आता अमेरिकेत संबंध आरोग्याची जी जबाबदारी आहे ती सरकारची आहे. त्यामुळे सगळ्यांना सारख्या प्रकारचं त्या उच्च दर्जाचं आरोग्याची मदत त्यांना सगळ्यांना मिळते. तसंच शिक्षणामध्ये करायला पाहिजे. सरकारने ह्याची पूर्ण जबाबदारी घ्यायला पाहिजे. कारण तुम्हाला जर देश विकसित करायचा असेल आणि चांगला करायचा असेल आणि एक चांगला समाज करायचा असेल तर तुम्हाला शिक्षणामध्ये गुंतवणूक करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. सगळं बाकीचं सोडून द्या, शिक्षण करा, बाकीचं सगळं आपोआप होईल. ओठातून शिकवणारे शिक्षकांपेक्षा पोटातून शिकवणारे शिक्षक प्रशिक्षणातून निर्माण होतील का? व्हायला पाहिजेत. कारण तसं प्रशिक्षण तुम्ही स्ट्रक्चर करा, त्याचं फ्रेमवर्क तसं पाहिजे. कारण आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये उदाहरणार्थ आम्ही याच्यावर खूप भर देतो आहे. म्हणून आम्ही जे ग्रामीण, मी आता इथून तुमच्याशी का बोलतो आहे, इतके दिवस मी कधी आलो नाही तुमच्याकडे. आम्हाला युनिव्हर्सिटीमध्ये ग्रामीण भागातून किंवा A ग्रेड, B ग्रेड, C ग्रेड, D ग्रेड सिटीजमधून येणारे विद्यार्थी पाहिजेत. कारण फक्त आमची जी गरज आहे ती फार कमी आहे. 200 लोकांची गरज आहे. ती आम्ही मुंबई, पुणे, कलकत्ता, दिल्लीकडून ती हे होईल, सॅटिस्फाय होईल. परंतु आम्हाला तसं करायचं नाही आहे. कारण जी मुलं तिथे येतात त्यांच्यामध्ये पोटातून काहीतरी निर्माण करायची आहे की मी परत जाऊन तिथे काहीतरी काम करायला पाहिजे. माझ्या गावात मी लातूरला जाऊन काम करायला पाहिजे, उस्मानाबादमध्ये जाऊन काम करायला पाहिजे. कारण आपल्याकडे संबंध मायग्रेटरी सिस्टम असते.
मुलगा एकदा उच्च शिक्षित झाला की तो गावाकडे परत कधीच येत नाही, कारण गावामध्ये संधी पण नसते, काय देर इज नो ऑपॉर्च्युनिटी. असे काही काही लोक म्हणतात, इन्क्लुडिंग काही काही मोठे मोठे उद्योजक म्हणतात, हां तुम्हाला नॉर्मल शिक्षणाची काय गरज आहे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना, त्यांनी प्लंबिंगचं शिक्षण घ्यावं, फिटिंगचं शिक्षण घ्यावं, इलेक्ट्रिशियनचं शिक्षण घ्यावं. बकवास आहे, कम्प्लीट बकवास. सगळ्यांना चांगल्या प्रकारच्या शिक्षणाची गरज आहे आणि त्यांचा तो हक्क आहे. तुम्ही कोण ब्रँड करणार की यांनी फक्त हेच शिक्षण घ्यावं? आणि समजा प्लंबिंगचं शिक्षण घेतलं कोणी, त्याच्या गावात जाऊन जर नळच नसतील तो काय प्लंबिंग करणार? 75% लोकांना नळातून पाणी मिळतच नाही. ह्या सगळ्या वस्तुस्थिती आहेत. तर हे वाटण्यासाठी तुम्हाला पोटातून काहीतरी येणं फार आवश्यक असतं, आणि पोटातून वाटणारे माणसं बनवणं ही शिक्षणाचं खरं उद्दिष्ट आहे, आणि ते व्हायलाच पाहिजे. त्यामुळे त्याच्यातून असा हे नाही आहे, चॉईस नाही आहे. तुम्हाला दोन्ही पाहिजे, डोक्याने काम करणार पाहिजे, पोटातून काम करणार पाहिजे, दोन्ही पाहिजेत. आपण सांगितलेला कोर्स महाराष्ट्रात कुठे उपलब्ध आहे? कुठेही नाही आहे. ईमेल आणि कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का? हो मिळेल. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9845051050, आणि ईमेल आहे dkr@azimpremjifoundation.org. 9845051050. आणि तुम्ही आमच्या वेबसाईटवर गेलात तुम्हाला सगळी माहिती मिळेल. मूल्याधिष्ठित